महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक 4 मधील कस्तुरबा बाग, कस्तुरबा मंडई तसेच पाण्याची टाकी परिसराची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या। यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होत्या। शहरातील सर्वात जुन्या मंडईपैकी एक असलेल्या कस्तुरबा मंडईची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आणून देत नगरसेविका वंदना गायकवाड यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले। मंडईत दररोज भाजी विक्रेते व नागरिकांची मोठी वर्दळ असतानाही पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांना अभाव असल्याने व्यापारी व नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर ओंबासे यांनी कस्तुरबा मंडईची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। मंडईतील सुविधांमध्ये सुधारणा करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान परिसरातील कस्तुरबा बागेचीही आयुक्तांनी पाहणी केली। एकेकाळी शहरातील महत्त्वाची बाग म्हणून ओळख असलेल्या या बागेची सध्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली। येत्या काळात बागेच्या सुशोभीकरणासह आवश्यक सुधारणा करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। पाण्याच्या टाकीशी संबंधित समस्याबाबतही योग्य उपाययोजना करण्यात येतील असे आयुक्तांनी सांगितले। प्रभागातील विविध नागरिक समस्या मांडल्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे नगरसेविका वंदना गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आज प्रभाग 4 न्यू बुधवारपेठ येथे माननीय आयुक्त श्री ओंबासे साहेब यांनी व्हिजिट केली आणि कस्तुरबा बाग आणि कस्तुरबा मंडई आणि कस्तुरबा मंडईच्या इथं बागेजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्या या सगळीकडे त्यांनी व्हिजिट केली। जवळजवळ 1-1.5 तास त्यांनी सर्व पाहणी केली आणि कस्तुरबा बागेचा जो विषय आहे, जो खिंडार झालेला आहे, जवळजवळ सोलापूरमधली सगळ्यात जुनी बाग असून पण त्याची दुरावस्था मी स्वतः साहेबांना दाखवून दिली। किती मोठी बाग आहे आणि बाकीच्या बागा तुम्ही व्यवस्थित करताय, पण माझा स्लम एरिया झोपडपट्टी असल्यामुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी इकडं दुर्लक्ष केल्यामुळे ही बागेची दुरावस्था झाली आणि त्यातलंच माझं कस्तुरबा बाग मंडई आहे। जवळजवळ 50 ते 51 सालातली ही मंडई आहे, पण त्याचीही आजची दुरावस्था सगळ्यांनीच बघतायत। जे मंडईला भाजीला येतात त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे। इथं शौचालयाची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि पत्र्याचं शेड आहे ते गळते, त्यामुळे वट्ट्यावरती भाजी विक्रेत्यांना नीट बसता येत नाही। हे पण निदर्शनास आणून दिलं साहेबांना आणि त्यांनी सगळ्यांना आदेश दिले की प्रत्येकाने जास्त प्रायोरिटी आम्ही शौचालयासाठी दिली, कारण जास्त लेडीज लोक भाजी विक्रेते आहेत, त्यासाठी शौचालयाची मागणी केली आहे की लवकरात लवकर ते पूर्ण व्हावं। आणि माझ्या प्रभागातले हे जे मेन 2 स्पॉट आहेत ते फार जुने आहेत आणि तेच वंचित राहिलेले आहेत। तर मला वाटतं की साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्यास सांगितलेला आहे आणि लवकरात लवकर हा जो भाग आहे, उद्यानचा असेल किंवा मार्केटचा असेल किंवा पाण्याची टाकी असेल, तो पूर्ण कव्हर होण्याचा त्यांनी शाश्वती दिलेली आहे। पुढं बघू आता काय होतंय ते।